सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात. दत्त माझा मी दत्ताचा. रचना श्री गुरु दत्त चरणी अर्पण. तत्पूर्वी चॅनल आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करावे. माऊलींनो, दत्त दैवत हे आपल्या सर्वांचेच लाडके दैवत आहे, नाही का? आपण दत्त महाराजांचे स्मरण करताच आपल्यावरती कृपावंत होणारे, आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्वरित पावणारे, आपल्याला जी वस्तू पाहिजे आहे, जी वस्तूची इच्छा आपण मनामध्ये घेतो, ती वस्तू आपल्याला त्वरित देणारे असे हे आपले सर्वांचेच लाडके दैवत म्हणजे दत्त महाराज. यांचा ध्यास आम्हा महाराष्ट्रीयांना अतिशय लागलेला असतो, नाही का? दत्त महाराजांच्याकडे कुणी संततीची इच्छा करतो, तर कुणी संपत्तीची इच्छा करतो. कुणाला असंख्य व्याधींनी एखादा माणूस जर्जर झाला असेल, तर तो आपल्या व्याधी निवारणाची अपेक्षा दत्त महाराजांकडून करतो. दत्त महाराज देखील ज्याच्या त्याच्या मनोइच्छेप्रमाणे आणि ज्याच्या त्याच्या भक्तीप्रमाणे ते अगदी स्मरण मात्रात संतुष्ट होणारे असे माझे दैवत. महाभय निवारण करणारे असे आणि या चतुर्थ युगातील सर्वश्रेष्ठ दैवत कुठले, तर ते फक्त आणि फक्त दत्त महाराज. आज आपण पाहतो मनुष्याचे जीवन, त्याच्या जीवनामध्ये पदोपदी कलह असतो. त्याच्या जीवनात त्याची सतत धावपळ चालू असते. कधी त्याला अधिकार हवा आहे, कधी त्याला दर्जा, कधी संपत्ती, तर कधी सत्ता, आणि या सर्व गोष्टींसाठी त्याचा पावलोपावली संघर्ष चालू असतो आणि यातूनच मानसिक तणाव त्याचा वाढत जातो. त्यामुळे प्रत्येकानेच दत्त महाराजांची विविध स्तोत्रे आज आपल्याला माहिती आहेत, ती मुखोद्गत करून पहाटे स्नान झाल्यानंतर किंवा रात्री झोपायला जाण्याच्या पूर्वी अगदी खड्या स्वरात म्हटली पाहिजे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपादराजम शरणम प्रपद्ये.